ड्रायव्हर गाडी काढ, आपल्याला जायचं. गाडी बिडी मी नाही काढणार. पाहिजे असेल तर गाडी स्वतः काढायची आणि स्वतः जायचं. बाबा काय झालं असं तुला असं? आज माझी इच्छा नाही जायची. हे बाळा, तुझ्या कामाचे पैसे देतो तुला आम्ही. हे काय तुझ्या मर्जीने नाही चालणार सगळं. चल गाडी काढ चल. आज माझी कामाला जायची इच्छाच नाही. आज मी नाही येणार. आज ज्या कामासाठी तुला पैसे भेटतात तेच जर तू काम करत नाही म्हणतोय तर तुला कामाला ठेवून उपयोग काय माझा? काढा की मग मला पण कामावरनं. मला बी तुमच्या इथं काम करायची इच्छा नाहीये आता. आज मी कॅन्टीन मध्ये वगैरे बसणार, चहा वगैरे पिणार, एन्जॉय करणार आणि झोपणार. मी का आज काम करायची माझी इच्छा नाही आज. ए पागल बिगल झालाय का तू? सरांनी काय सांगितलं माहितीये ना? चल लवकर गाडी काढ, नाटकं बंद कर तुझी. ठीक आहे, चालतंय. बघा सर, यांची लायकी काढल्याशिवाय हे ऐकत नाही. चल गाडी काढ. गाडी काढायची असेल ना तर मग मी 50,000 रुपये घेईल मग आता. 50,000? डोकं बिकं फिरलं काय तुझं? आज तर माझं मन नाहीये काम करायचं, तरी तुम्हाला एवढ्या लांब न्यायचंय. त्यामुळे मी 50,000 रुपये घेणार. तिथं जाऊन मी तुमच्यासाठी उभं राहणार. तर यायचं असेल तर 50,000 रुपये द्यावं लागतील. अरे तुला दर महिन्याला तुझा पगार तर भेटतो ना ठरलेल्या वेळेवर. आता कशाचे 50,000 रुपये मागतोय मग? सर, मी डायरेक्ट बोलतो तुम्हाला. आज ऑफिसमध्ये कुठला ड्रायव्हर नाहीये आणि मी 50,000 रुपये का मागतोय? तुमची लाखोची मीटिंग आहे. तुम्हाला तर गाडी चालवता येत नाही. जसा तुमचा फायदा होता तसा माझा बी फायदा झाला पाहिजे ना. तुमची मजबुरी आहे. तुम्हाला तर दुसरा ड्रायव्हर बी भेटणार नाही आज. माझ्याशिवाय तुम्हाला पर्यायी नाहीये. 2 लाख द्या नाही तर 3 लाख रुपये द्या. तर मलाच न्यावं लागणार तुम्हाला आता. काय बैमान माणूस असेल रे ते. मी तुला इतकं वर्ष कामावरती ठेवलं, रेग्युलर टाइम टू टाइम तुझा पगार देतो, तुझ्या वाईट काळात चांगल्या काळात सगळं तुझं बघितलं, आणि आज जेव्हा मला गरज आहे तेव्हा तू त्या गोष्टीचा फायदा घेतोय. ती दुनियाच तशी आहे. ज्या वेळेस मला गरज होती त्यावेळेस तुम्ही माझा फायदा घेतला. आता तुम्हाला गरज आहे तर मी त्यावेळेस तुमचा फायदा घेतोय. काय? मी तुझा कधी फायदा घेतला? कधी फायदा घेतला? अहो, मला पेमेंट 15,000 रुपये. तुम्ही कटिंग करून मला फक्त 10,000 रुपये पेमेंट देतात. त्या 10,000 रुपयात मला अख्खं घर चालवायचं असतं. माझी बायको आहे, माझी मुलं आहेत. तरी पण मी 10,000 रुपये पगारामध्ये ऍडजस्ट केलं. मी माझं घर चालवलं, माझी फॅमिली चालवली, तरी पण मी ऍडजस्ट करून घेतलं. आज 20 तारीख आहे तरी अजून मला पेमेंट आलेला नाहीये. मला माझ्या मुलाला दवाखान्यात न्यायचंय. मी काय करू आता सांगा? तू काय जरा वेडा बिडा झालाय का? तुझी सॅलरी 15,000 आहे जेव्हापासून तू लागलाय, आणि दर महिन्याच्या 1 तारखेला तुझी 15,000च्या 15,000 पेमेंट करतोय. सगळ्यांच्या अकाउंटला पेमेंट जात आहेत. काय मॅडम, सांग मला जरा, तुझा पगार कधी कट केला मी? अहो राहू दे. आज 20 तारीख आहे. 1 तारखेला तुम्ही पगार टाकता. आज 20 तारीख आलाय. माझ्या मुलाची तब्येत खराब आहे. मला दवाखान्यात न्यायचंय. काय चाललंय काय नाही आज ते मला माहितीये. हे काय तुम्ही माझ्या मजबुरीचा फायदा घेताय. त्यामुळेच मी तुमच्या पण मजबुरीचा फायदा घेतोय ना आता. महिन्याच्या 1 तारखेला आहे ना सगळ्या स्टाफच्या अकाउंटला सॅलरी पडते काय. आणि मंजू, अरे थांबलीस काय? बोलत का नाही तू काय?